म्हणजे बाणाईला शक्तिपीठांबद्दल माहिती मिळावी म्हणून श्री खंडेरायांनी श्री काशी क्षेत्रापासून सुरुवात केलेली दिसते। हो, श्री खंडेरायांच्या दर्शनानं मला देखील प्रसन्नता लाभली आहे। हेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे। मला आज्ञा असावी। आपली लवकरच पुन्हा भेट होईल अशी आशा करते। निश्चितच। ही निश्चितच चांगली वार्ता आहे। होय देवी, बानूला आत्मज्ञान होण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या शक्तिपीठांच्या दर्शनाने बाणाईच्या हाती नक्कीच काहीतरी लागेल यात काही शंकाच नाही। भासा, देवी या। बसा। तुमचे पिताश्री जेजुरीत येऊन गेलेत तर? हो, सगळी सृष्टी निद्राधीन असताना श्री खंडेराय आणि बानू शक्तिपीठावर पोहोचले आहेत। सर्वप्रथम त्यांना माझ्या पिताश्रींनी आणि गंगेने पाहिले। देवी, या मल्हारी अवतारात मला या पद्धतीने पुन्हा भूतकाळाचे स्मरण होते आहे। हे विशेष आहे। श्री खंडेरायांनी मला एकदा अमरनाथच्या गुप्त गुहेची कथा सांगितली होती। तेव्हा श्री पार्वती देवींनी अर्थात मीच त्यांना एक प्रश्न विचारला होता की त्यांच्या गळ्यात जी नरमुंड माळ असते त्याचे कारण काय आहे। तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की प्रत्येक जन्मात मी जे रूप घेते त्याची ती खूण आहे। प्रत्येक मुंड अर्थात कवटी त्या माळेत ओवली जाते। देवी, या म्हाळसेच्या अवतारात मी जशी क्रोधाची परिसीमा गाठली तशी आता प्रेमाची परिसीमा गाठते आहे। भासा, मी एक विचारू? हो देवी, का नाही? तुम्ही बानूसोबत का गेला नाही? देवी, तिला यांचा सहवास मिळावा असं मला वाटलं, कारण पंधरवड्यातून केवळ 2च दिवस यांची आणि तिची भेट होईल अशी अट मीच घातली होती। आजपर्यंत श्री खंडेरायांचा विरह तिने सहन केला आहे। बानूला कल्पना देखील नसेल की तिची सखी तिच्याविषयी काय विचार करते आहे। आणि दुसरी गोष्ट, तिला सूक्ष्म देहाने मी पाठवले आहे आणि जर मी तिच्या सोबत गेले असते तर माझ्या आतल्या शक्ती तिथे प्रकट झाल्या असत्या आणि मी कोण आहे हा प्रश्न तिला पडला असता। पण देवी, आता तिने स्वतःचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं।
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.